सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील नेर गावाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी नेर तालुका कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे। यावेळी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन नेर गावाचा नव्या तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली आहे। यावेळी गावकऱ्यांनी सांगितले की नेर हे गाव भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असून परिसरातील अनेक गावांसाठी ते सोयीचे केंद्र आहे। नेर येथे विविध शासकीय सुविधा उपलब्ध असून प्रशासकीय दृष्टीनेही तालुका मुख्यालयासाठी योग्य ठिकाण असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच परिसरातील सुमारे 50 ते 60 गावांचा कारभार नेर येथून प्रभावीपणे चालविला जातो। त्यामुळे नवीन तालुका निर्माण करताना नेर गावाच्या प्राधान्याने विचार करावा अशी मागणी नेर कृती समितीने केली। या मागणीसाठी स्थानिक नागरिक व समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। जिल्हा आणि तालुका निर्मिती होणार आहे या बाबतीमध्ये काही दिवसापूर्वी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की नवीन जिल्हा निर्मिती आणि तालुका निर्मिती होणार आहे, परंतु ही निर्मिती डिलिमिटेशन नंतर होणार। डिलिमिटेशन म्हणजे नवीन मतदारसंघांची निर्मिती जेव्हा होईल, नवीन मतदारसंघाची निर्मिती आणि जिल्हा आणि तालुका निर्मिती, याचा अर्थ डिलिमिटेशनचा प्रस्ताव किंवा डिलिमिटेशनची प्रोसिजर ही 2026 मध्ये सुरू आहे आणि हे डिलिमिटेशन झाल्यानंतर तालुका आणि जिल्हा हे विभाजन होणार हे याचं महाराष्ट्र राज्याचं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे। त्या आधारावर आमच्या नेर गावाचं म्हणणं असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये जर आपल्या तालुक्यांचं विभाजन होत असेल, नवीन तालुका निर्मिती होत असेल, तर आमच्या नेर गावाला प्राधान्य देण्यात यावं। याची अनेक कारणं आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने नेर गाव जे आहे ते नेर धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये मध्यवर्ती नॅशनल हायवेवर आमचं गाव आहे। आमची मोठी बाजारपेठ आहे। आम्हाला ऐतिहासिक कारणं आहेत। इतिहासामध्ये ब्रिटिशकालीनमध्ये त्यावेळेला प्रगाणा म्हणायची, तर तेव्हा नेर परगाणा होता। आजही तुम्ही बघा, मोराणे प्र नेर, शिरदाणे प्र नेर असं लावलं जातं। म्हणजे त्या काळी ब्रिटिश हे नेरच्या रेस्ट हाऊसवरून कारभार पाहायचे। त्याचप्रमाणे नेरची लोकसंख्या ही मोठी आहे, 25,000च्या पुढे लोकसंख्या आहे। नेरला 5 जिल्हा परिषद गटांचा तिथं संपर्क आहे आणि अशा पद्धतीने 60 ते 70 गावं हे नेर परिसरात जोडले जातात आणि भौगोलिक परिस्थिती ही नेर करता अनुकूल आहे। आणि जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये की भौगोलिक परिस्थिती बघूनच तो निर्णय घेतला जाणार आहे। तर आमचं शासनाच्या म्हणण्याच्या आधारावरच आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर नवीन तालुका करत असाल तर नेरला प्राधान्य देण्यात यावं। नेर आणि नेर गावासाठी प्रॉपर आमच्याकडे गावठाण भरपूर आहे। आमचं अक्कलपाड्यासाठी पाणी रिझर्व आहे। आमच्याकडे सौर ऊर्जा देखील उपलब्ध आहे। सर्व प्रकारचे घटक जे तालुक्याला लागतात ते आमच्या नेरला अवेलेबल आहेत। त्यामुळे नेर तालुका करावा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांपासून आपले रुलिंग आमदार वगैरे सगळ्यांना निवेदन देणार आहोत। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।